पिंपरी चिंचवडमधील बोपखेलवासियांच्या रस्त्याचा प्रश्न सुटल्यानंतर आता रक्षक चौक ते कुंजीर वस्ती हा लष्करी मार्ग खुला करावा या मागणीसाठी पिंपळे सौदागरचे नागरिक आक्रमक झाले। बोपखेलवासियांप्रमाणे आमच्यावर हिंसक होण्याची वेळ आणू नका असा इशारा यावेळी स्थानिकांनी दिला। जो रस्ता केवळ 5 मिनिटात पार व्हायचा तिथे पोहोचण्यासाठी आता तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ खर्ची पडतोय। पिंपरी चिंचवडमधल्या कुंजीर वस्ती ते रक्षक चौक या दरम्यानचा 650 मीटरचा लष्करी रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आला। त्यामुळे तब्बल 1.5 लाख लोकांना दररोज असा वळसा घालावा लागतोय। जास्तीत जास्त 5 मिनिटं लागायची, तर आता 5.5 किलोमीटर येऊन आणि अर्धा तास जातो। कोकणी चौक, गोविंद गार्डन चौक, शिवार चौक, पुन्हा विशालनगर, जगताप डेअरी चौक तिथं नाही लागतं। आणि ट्रॉफिक एवढं जाम असतं ना संध्याकाळी टायमिंगला। हा जो रस्ता आहे ना तो चालू करा आमच्यासाठी, कारण इथले बरेचसे रहिवासी आहेत ना, खूप दुरून जायला लागतं। काहींना जॉबला जाण्यासाठी लेट होतो तर ते नाही जाऊन देत तिथून। हा रस्ता पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी शांततेनं आंदोलनं करण्यात आली। रक्षक रस्ता बचाव समितीतर्फे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांना पत्र लिहिण्याची मोहीम राबवण्यात आली। जो मिलिटरीने आमचा जो रस्ता बंद केलाय तो त्वरित चालू करावा। तसा बोपखेलचा प्रश्न त्या पर्रिकर साहेबांनी मार्गी लावला, तसा आमचाही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून द्यावा आणि आमची समस्या सोडवावी। गेली 50 वर्षापासून आम्ही इथे राहतो, आमचं स्वतःचं घर इथं आहे। आम्हाला जवळजवळ 5-6 किलोमीटरचा रस्ता घालून पुढे पिंपरी चिंचवड म्हणा किंवा पुण्याला जावं लागतं। ते सगळं बंद झाली, आमची दुकानं बंद पडली, सगळी रस्ता पूर्ण ठप झालेला आहे। याआधीही पिंपरीतलाच बोपखेल मार्ग सुरू करावा यासाठी आंदोलन करण्यात आलं, मात्र त्याला हिंसक वळण लागलं आणि 15 दिवसात त्यांना तरंगता पूल बांधून देण्यात आला। आमचं असं आहे की बोपखेलचा जसा प्रश्न ह्या लोकांनी सोडवायच्या मार्गावर आणलेला आहे, तसं आमचा हे प्रॉब्लेम हा पण सिरियस प्रॉब्लेम आहे। आम्हाला खूप अडचणी आहे तिकडे। एक 5 किलोमीटर 6 किलोमीटर चक्कर मारून जाणे ते खूप मोठा प्रश्न आहे। त्यासाठी आमचाही प्रश्न सुटला पाहिजे। आमची अशी रिक्वेस्ट आहे प्रशासनाशी, आम्ही प्रदर्शन करत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्याकडे लक्ष घालणार नाही। आम्हाला पण हा लवकरात लवकर तुम्ही हा प्रश्न मिटून द्यावा अशी आमची तुमची प्रशासनाशी रिक्वेस्ट आहे। बोपखेल आणि पिंपळे सौदागर दोन्हीकडच्या नागरिकांची मागणी एकच आहे, मात्र ती पुरवताना संरक्षण मंत्रालयानं भेदभाव केल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे बोपखेलवासियांप्रमाणे आम्हीही हिंसक व्हावं का असा प्रश्न इथले नागरिक विचारतायत। नाझीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी।